उन्हाळ्यात थंडगार काहीतरी प्यायचं आहे ना, तर हा खरबूज ज्यूस एकदा नक्की करून बघा. त्याने ना शरीर पण थंड आणि मन पण खुश होऊन जाईल. तर काय करायचं, इथे छान असा ना पिकलेला खरबूज घ्यायचा. खरबूज पिकलेला असल्यामुळे ना काय होतं ना, मग साखर टाकायची गरज पडत नाही, कारण खरबूज खूप जास्त गोड असतं. तर ना इथे सगळ्यात पहिले तो स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याचा वरचा काप काढून घ्यायचं. आणि मी बऱ्याचशा रेसिपीमध्ये ह्या ज्यूसच्या बघितलंय ना, ते काय करतात ना, हे ज्या काही बिया असतात ना खरबुजातल्या, त्या पण ज्यूसमध्ये ॲड करतात. माहिती नाही असं का, पण एकदा माझ्याकडून ना 2 ते 3 बिया गेल्या होत्या फक्त खरबुजाच्या ज्यूसमध्ये. तर तो ज्यूस इतका जास्त कडू झाला होता ना, म्हणजे मला फेकून द्यावा लागला होता. त्याच्यामुळे चुकूनही थोडंसुद्धा बी त्याच्यामध्ये जाऊ देऊ नका, नाहीतर ज्यूस काही कामाचा राहत नाही. तर त्याच्यानंतर ना चाकूने हे बाकीचा जो खरबूजमधला पल्प आहे ना, तो थोडासा मोकळा करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग तो ना इझिली चमच्याने पण सगळा निघून येतो. छान असा काढून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये ना दूध टाकायचं. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता, पण खरबूज गोड असतं म्हणून मी साखर टाकत नाही. आणि त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पण घालायची, म्हणजे टेस्टला पण छान लागतो. तुम्हाला जर असा नॉर्मल आवडत असेल तर असा नॉर्मलच ठेवायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा बर्फ आणि खरबूजचे काप टाकायचे, म्हणजे ते खाताना खूप छान लागतात. आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे. छान फ्रीजमध्ये 1 ते 2 तास हे ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर तुम्ही मस्त असं सर्व करू शकता. एकदा हा खरबूजचा ज्यूस नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.